नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्र वाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रावर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत TET परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींनी TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET जून 2026च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्यानं 28 जून 2026 रोजी नियोजित TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. रविवार दिनांक 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. 2 थेंब पोलिओचे आरोग्याच्या सुरक्षेचे या ब्रीदवाक्यानुसार सर्व पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना 28 जून रोजी जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजावेत असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी जिल्हाभरात 1623 पोलिओ बूथ उभारण्यात आले असून 2,19,845 बालकांना प्रतिबंधात्मक डोस देण्यात येणार आहे. परभणी महापालिकेअंतर्गत देखील या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हा शुभारंभ रविवार दिनांक 28 जून रोजी होणार आहे. परभणी शहरातील जायकवाडी वसाहतीमधील लोकमान्य नगर येथील आरोग्य केंद्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, स्थायी समिती सभापती प्रतिभा सरोदे, आरोग्य सभापती अबोली कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हे रविवार दिनांक 28 जून रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे दुपारी 3:30 नांदेड येथून विमानाने परभणीकडे रवाना होतील. सायंकाळी 4:30 वाजता ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे पोहोचतील. येथे ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5:30 वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांच्या संचालकांच्या समन्वय बैठक घेण्यात आली. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी क्लास परिसरात आवश्यक उपाययोजना, संशयास्पद हालचालीची त्वरित माहिती पोलिसांना देणे तसेच सायबर गुन्हे, अंमली पदार्थ आणि महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी क्लासेस संचालकांनी विविध सूचना आणि अडचणी मांडल्या. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं. आपल्या जिल्ह्यातील
अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.